भाजीपाला तोडला असताना त्या झाडाला राग आणण्याचे कार्य श्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी हे करीत असतात. ज्वालामुखी ते काम करतात. त्याचबरोबर झाडे तोडल्यामुळे त्या मानवाचे चुकीचे कर्म वाईट कर्म ठरत असते, होत असते. वाईट कर्म होतं त्याचं कारण वनस्पती, वेली, वृक्ष यांना वेदना, दुःख, त्रास होत असतो. झाडांना वेदना, दुःख, त्रास, जखमा सगळं होतं. त्यामुळं ते तुम्हाला शाप देतात. ते वाईट कर्म होते ना तुमचं. पण ते दुसऱ्याचं पोटच भरण्यासाठी शेतकरी बी काम करतो ना. पापच लागणार तुम्हाला. तुम्ही झाडाची फळं तोडली, खाली पडलेलं उचलून खावा. परमेश्वराच्या दृष्टीने हे सगळा हिशोब आहे त्यांचा. माणूस हा प्रत्येक चारी बाजूनी व्यापलेला आहे. चारी बाजूनी त्याचं वाईट कर्म होत आहे. तुम्ही काही करा ते वाईटच होतं, वाईटच कर्म होतं. तुम्ही विचार करा प्रत्येक गोष्टीचा. असं आहे, तुम्हाला तुमचे कर्म वाईट होतं. ते वाईट कर्म फेडण्यासाठी नवीन जन्म घ्यावा लागतो. बरोबर आहे. मग देव करून पण खाऊन पण नाही देत, जगून पण नाही देत, मरून पण नाही. काय देवाचा संबंध देतोय? देवांना पण शाप बसते. देवांना पण त्यांच्यात वैर होते का? होत नाही का? ते पण एकामेकाला शाप देते, त्यांच्यात भांडणं होतात का? हे सगळं मूळ शक्तींचा कारभार. आणि जे 26 पंचमहाभूत आहेत, मूळ नवशक्तीने ब्रह्मांड निर्माण केलंय. आणि 26 पंचमहाभूत हे संपूर्ण ब्रह्मांड चालवत आहेत. त्या प्रत्येक पंचमहाभूताने असंख्य कोट्यवधी शक्ती दैवत निर्माण केलेले आहेत. त्यांच्या मार्फत हे ब्रह्मांड चालवले जात आहे. आलं लक्षात? तुम्ही मानलं म्हणून ते दैवत झालेलं आहे. जे चांगलं कर्म करते ते दैवत होतं माणसामधूनच. पुढं वाचावं चालेल ना. ब्रह्मांडामधील सर्व प्रकारच्या वनस्पती, वृक्ष, तसेच पशु पक्षी प्राणी, नर व मादी व मानव, स्त्री व पुरुष, त्याचप्रमाणे दैवते, साधू, संत, महात्मे या सर्वांच्या चेहऱ्यावरील दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी कपाळामध्ये अदृश्य रूपाने तिसरा डोळा असतो. तुम्हाला 2 डोळे, तर दोन्ही डोळ्याच्या मध्ये कपाळावर तिसरा डोळा आहे, पण तो अदृश्य रूपाने. तसेच मानवांना स्त्री व पुरुष यांच्या कपाळामधील अदृश्य रूपी तिसऱ्या डोळ्यामध्ये स्त्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी यांचे ज्योतीच्या रूपाने वास्तव्य असते. ज्योतीच्या रूपाने ते तुमच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये अदृश्य रूपाने आहे. व ते या सर्वांना राग, क्रोध, संताप व चीड आणण्याचे कार्य करीत आहेत व त्यामधून सर्वनाश करीत आहेत. आलं लक्षात? चालेल. श्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी हे पृथ्वीवरील मानवास राग आणणे, त्यामुळे तो मानव चवताळून संतापून उठणे, म्हणजे त्या मानवास सर्व प्रकारचा राग आणणे हे कार्य आहे. नाही का? एखाद्या माणसाला राग आणतात, असं चवताळून क्रोधिष्ट होऊन उठतो, राग येतो. त्या मानवाला सर्व प्रकारचा राग आणणं हे कार्य आहे. सगळ्या कुठल्याही प्रकाराने त्याला राग येतो लगेच. उदाहरणार्थ, एकत्रित कुटुंबामध्ये